खासदारांनी साईबाबा आई भवानी मुलीच्या शपथा घेतल्या असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर शपथा घेतल्यानंतर विश्वास ठेवणं अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर परमेश्वराला साक्ष मानून शपथ घेतली, आता परमेश्वरच बघून घेईल असं म्हणत अंबादास दानवेंनी निशाणा साधलेला आहे। दरम्यान साईबाबा आणि आईबाबांच्या शपथा घेऊन पक्ष वाढवता येत नाही, बाळासाहेबांचे विचार टिकवले असते तरी ही वेळ आलीच नसती असा पलटवार नवनाथ बन यांनी केला आहे। एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली, 4 वेळा। हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला। एकानं आई भवानीची शपथ घेतली। आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर, हे हिंदुत्ववादी आहे सगळे। एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली। आता अशा शपथा घेतल्यावरती कोणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्यांचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी। विश्वास ठेवणं हे अनिवार्य असतं। परमेश्वराला स्मरून शपथा घेतलेल्या आहे आणि आपण परमेश्वराला मानतोच। त्याच्यामुळं चर्चा जरी असली तरी मला असं वाटतं की तोच परमेश्वर जे काय करायचं योग्य करेल। जनाब संजय राऊत यांना इतकंच सांगायचंय की आई बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकवता येत नाही, पक्ष वाढवता येत नाही। आपल्या बाबांचे विचार जर का नीट सांभाळले असते, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांवर निष्ठा ठेवली असती, तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षावर ही वेळ आली नसती। त्यामुळं खासदारांनी आईबाबांची शपथ घेतली काय आणि साईबाबांची शपथ घेतली काय हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। आम्ही आमच्या बापाचे विचार सोडले, त्यामुळं आमच्या पक्षाची ही अवस्था झाली, हे सांगायला सुरुवात करा।